बंद होईल. बऱ्याच दिवसांनी मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या मेळाव्याला संधी आणि हा मेळावा पक्ष हितासाठी आणि मोदीजींनी देशवासियांना कार्यकर्त्यांना जी हाक दिले अब की बार 400 पार 400 पारला 7:30च वाजले. लक्ष्मीचे मामा बघतात नाही वाजून हा लक्ष मामा 400 आणि म्हणून वर्षभर निवडणूक येईपर्यंत आपण ज्यासाठी समाजसेवा विधायक विकासात्मक कार्य करतो त्याची परीक्षा या लोकसभेच्या निवडणुकीत आपली होणार. हे काम आपण कसं केलंय, लोकांना आवडलं की नाही, लोकहिताचं होतं की नाही, लोक कल्याणाचं होतं की नाही, हे आपल्याला आता कळणार आहे. आता कोर कमिटीचे आमच्या बैठकी झाल्या की मतदारसंघाच्या आणि आमच्या पदाधिकारी सांगत होते काही बूथ म्हणा काही शहर म्हणा त्यात बाबा 50%, 60%, 70%, 1 कॅटेगरी काही बी आणि काही सी, हे सगळ्यांनी ऐकून इथे आलं. मी नेहमी ए आणि बीचा विचार करतो, सीचा विचार आपण करत नाही. तुम्ही ऐकून घ्या. माझे कार्यकर्ते ज्यांच्या कर्तृत्वावर मला अभिमान आहे असे एबी कॅटेगरीची मतं मिळवणारे असतील. मला सारखा अभिमान आहे. राज्यात असो देशात असो कोणी जरी विचारलं ना तर मी सांगतो माझे सिंधुदुर्गातले कार्यकर्ते बाळमाने उद्या रत्नागिरीबद्दल बोलेल. सिंधुदुर्गातले कार्यकर्ते निष्ठावान आहे, प्रामाणिकपणा आहे, पक्षासाठी दिवस रात्र करतील आणि आपल्या नेत्याला ताकद द्यायसाठी काम करतील, पक्ष मोठा करणारे आहेत. हा अभिमान तुमच्या नकळतपणे मी सांगतो. एवढी विनंती सार्थक सांगतो सांगितलं प्रत्येकाला. निवडणुकी पर्याय नाही, कधीच नाही. मतभेद आपसात असतात. मतभेद विरोधकांशी किती करा आणि काही करा मी मदत करेन. आपसातल्या भांडणाला माझी मदत नाही अजिबात. ते महिलांची आपसातली भांडणं असली तरी नाही आणि पुरुषांची व्यवसायावर भांडणं असली तरी मी म्हणे नांदाच होतो. पक्ष वाढायचा असेल सगळ्यांनी एक विचार एक संघ भाजप कबर आणि त्या कमळाला यश मिळवून देईल हा माझा धर्म आहे. हा माझा धर्म आहे आणि म्हणून तुम्ही काम करावं. आता विरोधक आहे त्यांची काय युट्यूब वरून काहीतरी मला पाठवली काय बघा हे खासदार काय म्हणतायत ते काय गोष्टी मला म्हणजे एकही माझ्या 2.5 वर्ष मंत्रिपदावर मी देशभर काम केलं ना त्याचं कौतुक राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीच्या भाषणात केलं, PM साहेबांनी सभागृहात केलं, अर्थमंत्र्यांनी केलं. या वर्षाचा आपण तुम्हाला सांगतो 23-24 ला माझ्या विभागाला मिळाला बजेट 99.95. हा म्हणतो राहून त्यांना उत्तर देता येत नाही. ते गडबडतात एवढे उत्तर. एक मला म्हणतो माझा प्रश्न असला काय शिवसेना आणि केरळ वगैरे तिकडचे मतदारसंघाचे काही खासदार आहेत ते शिवसेना म्हणजे भाजपच्या मताशी म्हणा भाजप त्यांना पसंत पडत नाही. शिवसेनेचे काही खासदार माझ्या प्रश्नाच्या अगोदर त्यांच्यात जाऊन बसतात. माझं लक्ष असतं आणि प्रश्न माझा पुकारला पहिला राज्यमंत्री उभा राहतो. राज्यसभेत असा एक प्रश्न आला. प्रश्न होता
वर्षात एमएसएमईने जीडीपी आणि एक्सपोर्ट वाढवलं राज्यवार प्रमाण का, हा त्यांचा प्रश्न होता. तो उत्तर देऊ शकतो. मी पूर्ण औषध उत्तर दिलं. पूर्ण औषध मागून हात आला ते शिवसेनेचे काही टवाळके बसतात. कुठे बसतात बोललं नाही म्हणजे ऑफेन्स नाही, लगेच ब्रेकिंग न्यूज करतात. ते लगेच उठून गेले. आप उठला. त्याला इंग्लिश नाही येत होतं, हिंदी नाही. त्यांनी त्याच्या भाषेत मला प्रश्न विचारला. मी माझ्या कानाला लावलं ते करून आपल्याला आवाज ऐकायला येतो ट्रान्सलेशन करून ऐकलं. त्याने विचारलं एमएसएमईने स्टेट वाईज प्रत्येक राज्य वाईज रोजगार किती निर्माण केले. मी त्यांना उत्तर दिलं की भाई साहब क्वेश्चन जीडीपी और एक्सपोर्ट का है, ये रोजगार का नहीं है. मगर मैं ये कहता हूँ जीडीपी जो जिस प्रमाण में बढ़ा है, एक्सपोर्ट जो बढ़ा है, देश के जीडीपी में एमएसएमई 30% है, देश के एक्सपोर्ट में एमएसएमई 45% है. उस प्रमाण में रोजगार लगेच उठले. नाही रॉंग, ऐसा नाही रॉंग. आणि चालू गोंधळ केला. सभागृहाचा वेळ संपला. पण इथे येऊन बोलतो की आणि उत्तर देऊ शकतो. उत्तर प्रश्न विचारला द्यायचा असतो. माझं तिथे चुकलं. मी म्हणायला पाहिजे होतं की हा प्रश्न विचारला नाही, तो प्रश्न विचारला उत्तर दिलं. पण मी होता उत्तर द्यायला गेलो आणि लगेच उठले. आता त्या प्रश्न मी एवढे प्रश्न उत्तर दिलंय सभागृहात तरी थांबलो नाही. मी चांगला अभ्यास करून त्याला मला सांगायचं आहे. मुंबई कॉर्पोरेशन, बीएसटी सभागृह, कॉर्पोरेशन सभागृह, विधानसभा, राज्यसभा, हे विधान परिषद पण, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत आतापर्यंत माझ्या आयुष्यात सगळे जे प्रश्नाला निर्भीडपणे उत्तर दिले. हा होतो आजारी असतात. डायबिटीस आहे. देशात किती लोकांना डायबिटीस आहे प्रमाण सांग म्हणून अबाव 60% डायबिटीस. मला तुम्ही मला सांगा सिंधुदुर्गातल्या नारायण राणे आजारी पडला, एक दिवस आराम करतो असं दिवस सांगावं. 34 वर्षात 34 पत्रकारांना सांगतो एक दिवस दाखवतो. 15 वर्षाचा असल्यापासून राजकारणात आहे. माझा अपघात झालाय 80 साली. तेव्हा 21 दिवस बॉम्बे हॉस्पिटल जर सोडलं तर मी आयुष्यात आजारी नाही आणि घरीही नाही. 15-16 तास काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची नावं आणि सिंधुदुर्गाची एकाची जरी द्यावं द्या ना. माझे 10वं पद आहे. आता आहे ती टकली ती भात शेती झाली का येतात ना केडली तशी आता निवडणुकी डावाडावा करतात. म्हणून आहे लायकी तुमची जवळपास तरी आहात का? जवळपास. अरे उमेदवारी आमची जाहीर व्हायची आहे. का घाबरताय एवढे? अगोदर खासगीमध्ये बोलतात हे उभे राहिले खरं नाही. बोलची स्टेजवर हा तो खासदार आहे ना, ते घटना सांगतो. किती टवटवट्या बोलतो, चेहरा बघून असं वाटतो. पण काय लोक ऐकतात. ब्रेकिंग न्यूज सगळे बघण्यासारखं नाही. TV 9 सांगतोय मी बघण्यासारखं. एक दिवशी विमानात मी पुढच्या एअरमध्ये होतो. विमान दिल्लीला लँड झालं. त्या दिवशी माझ्याकडे माझी पत्नी नव्हती. नेहमी असते पण त्याची नव्हती. मी ब्रिज लागेपर्यंत थांबलो. तेवढ्यात एक माणूस आला असा माझ्या समोर. तुमचा खासदार दादा नमस्कार. नमस्कार. बॅग काढू काय? नाही मुलं आहेत ते काढतो. तरी पाया पडला माझ्या पाया पडतो. बॅग काढायला जातो आणि इथे तुम्हाला मर्दमती दाखवतो आणि तुम्ही ब्रेकिंग न्यूज काय असे म्हणाले तसे म्हणाले. पत्रकारांनी देश टाकले. माझं आजारपणाचं कुठे ऍडमिट का? मी 3 दिवसापूर्वी विष्टे आणलेला पूर्ण चेकअप करून आलो. आणि मुलं दोन्ही
ते दोघेही दिले होते. 1% माझ्यासोबत दोष नाही. एवढं मी पाहतो असेल व्यायाम असं कसं करतो, एकही दोष नाही. आणि पत्रकार मित्र युट्यूब काय ते आजारी आहे, त्यांना डायबिटीस आहे, अमुक आहे. मग ते यांचे रोग मी सांगत नाही, ते सांगण्यासारखे नाहीये, कारण नेहमी त्यांचे हात बिझी असतात. ते काही गप्प बसत ना, मला कशाला चालवतात तुम्ही. आता तुमचा नेता येतो ना, मी काढणार त्याला. त्या मातोश्रीचं जे काय मी 39 वर्षात जाऊन पाहिलं, सोबत जाताना येताना पाहिलं, सगळं मला माहिती. माझ्या एवढा अभ्यास मातोश्री कोणाला नाही, आणि एवढं सहवास पण मला कोणाला सापडलं नाही साहेबांचं. आणि साहेबांचं या महाराष्ट्राबद्दलचं काय मत होतं हे तर आपल्या इथे बोलतात, जवळपास बी नव्हती. आता ते जातात कोण नसल्यामुळे जात. मला हे सांगावं, पत्रकार या जिल्ह्यात 1990 नंतर पाटबंधारेचा कोणता प्रकल्प विरोधकांनी आणला? ब्रिज, रस्ते, शैक्षणिक क्षेत्र, शिक्षक, शाळा, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आरोग्य क्षेत्र, हॉस्पिटल म्हणा, मेडिकल कॉलेज किंवा सरकारी हॉस्पिटल, याच्या सुधारणा हे आलो. 35,000 पर कॅपिटा इन्कम होतं 90 साली. पर कॅपिटा इन्कम किती? 35,000. आज 2,40,000. 2,40,000. कसं वाढलं? बडबड करू नाही. एअरपोर्ट करावं. मला आठवतं एकदा माझे कार्यकर्ते बोलत, दादा एअरपोर्टची जमीन पाहायला नाही. मी गेलो त्यांच्या 15 जण आंदोलन करतो, आम्हाला एअरपोर्ट नको, गरिबांची जमीन घेऊ नका, अत्याचार करू नका. त्यात हा होतो 15 लोक. माझा खासदार होता तो. एअरपोर्टला विरोध. तिकडे गवत पण होत नाही. त्या मालराने ते विमानतळ झाला ना, गवत पण होत. आणि शेतकरी जमीन घेऊ नका, उपासना काय काय एक गवत उगवत नाही हो. आणि परवा एअरपोर्ट झाला, त्यावेळी नेते सत्तेवर होते. मी जेव्हा त्यावेळेला थोडं माझं हेलिकॉप्टर नाही, विमान थोडं लेट, मी खासगी विमानाने आलो. तेव्हा हे रस्सी उडायला उद्धव ठाकरे उभे होते, कारण मला पाहिलं सर्वकांनी थांबवलं आणि मला नेमकी त्यांच्या बाजूला जागा मिळाली. मला तिथे पण रस्सी खेचण्याकडे लक्ष नव्हतं द्यायचं. मला म्हणतात, काय साहेब काय तुम्ही आम्हाला साफ करणार आहात, तुम्ही अमुक करा तो म्हणता. कोणाकडून ऐकणार कसल्याला माणसावर विश्वास असेल ना, तर तो म्हणाल तसं मी करणार आहे ना. बोलू मला मी काय करणार आहे, याचा हात कधी वर येत नाही, त्याला एकच येतं असं. बघा प्रत्येक भाषणामध्ये तो असं. ते एकदा शिवसेनेवाल्याला विचारलं, हे असं म्हणजे का? अजून नाना कोण वरदच नाही. अरे सर काय विचार, बौद्धिक विचार, विकासात्मक विचार, राज्य पुढे जावं, विकसित व्हावं, गरिबी जावी, साक्षरता यावी, उद्योगधंदे यावे, प्रगती व्हावी, GDP वाढावं, याच्यावर काय विचार कधी बोलला काय तो नाही. तर हे काय बोलणार? हे विषय नारायण राणे आणि निलेश आणि नितेश हे यांचे विरोधकांचे विषय. दुसरं तर घमेलाच आहे हो, नुसतं फुटतंय. विचार कुठे? कुणाचा अंधारामध्ये बोलतोय, बरोबर घमेला कुठे शोधायला? स्पष्टीकरण केलेलं बरं ना, नाही तर या महिला घरी जावं ते राणे घमेला बोले म्हणजे सांगा. 10 वर्ष त्या विधानसभेत आहात, एक तरी प्रकल्प, पाटबंधाऱ्याला पैसे, वनसरी असो, टाळंबा असो, तुमचं किनारी असो, सगळे मोठे मोठे विमानतळ, शाळा, इंग्लिश मीडियम शाळा, कॉलेज,
सर्व मी आहे. काय आम्ही एक सांगावं आणि तुम्ही छापावं, मी सत्कार करीन. या सगळ्यांनी मिळून काही आणलं नाही, आणलं ते तुमच्या समोर यादी काढतो. या काय नाही केलं. आज साक्षरतेचं प्रमाण बघा, अबाव 80% आहे. कोणामुळे? मी आलो तर 450 शिक्षक कमी होते. एकाच वेळी मी भरले. सरांना बोललो, सर स्पेशल केस करा. सर म्हणजे बनवलं मुख्यमंत्री. एकाच वेळा भरले. आज बॅकलॉग नाही आपल्याकडे. सिंधुदुर्गाला झुकतं माप मी कॅबिनेट मंत्री असताना मिळाल्यांची दखल पण नाही घेतो. दखल पण नाही. आता मी आलोय ना, आता मला बडबड करायचं. करा, पुढे जायचं बाहेर मला सांगा. मग जाय सगळं स्टेजवर आलोच सांगू. तो माहिती माझ्या हातात येईल. मग काय होईल मला माहिती. काय घाणेरडं बोलता. अरे बौद्धिक बोला, विकासात्मक बोला, कौतुक जमत नसेल असे शब्द तर तोंडावर आणू. तुम्हाला गर्व पाहिजे. अरे आपल्या जिल्ह्यातला एक माणूस, कणकवलीचा एक व्यक्ती केंद्रात मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे. आता तिकडे वाजल्याच नाही. एवढा पट्टा वाजला. आता वाजला म्हणजे पुढच्या चुकणार नाही म्हणून सांगतो. माझं लक्ष आहे. हे असे माझे विरोधक आणि असे आमचे पत्रकार. आपल्याकडची माणसं बाद चालेल. पुण्याच्या वेळेला लोकसभेसाठी बाबा आपला जिल्ह्यातला माणूस नको, बाहेरचा चालेल. राज्यसभेवर बाहेरचा चालेल, मंत्री बाहेरचा चालेल, आपला नको. पालकमंत्री आमचा नको. नाही चाललं लिहिणार बोलणार दिवस काम करतात, रस्ते करतात. एक उदाहरण देतो पत्रकारितेचं. त्या दोडामार्गच्या कोपऱ्यात तिथून 40 मिनिटावर एअरपोर्ट झाला मोठा गोवा. तिथून अंतर दोडा मार्गाची जी जागा आहे ना, किल्ल्याच्या खाली 40 मिनिटं जाऊ. तिथे 1300-1400 एकर मोकळी जागा आहे. मला तिथे मेडिकल इक्विपमेंट म्हणजे यंत्रसामुग्री बनवणारे कारखाने आणायचे. 500-600 कारखाने आणि दुसरे फर्निचर निर्माण करणारे कारखाने. 500 कारखाने आणायचे म्हणून 15 काळा वाजल्या. 500 कारखाने मेडिकलचे देशात आपल्या देशामध्ये मेडिकलसाठी लागणाऱ्या मशिनरी चे कारखाने नाही. आता विशाखापट्टणला एक सुरू झालाय शर्मा नावाच्या माणसाने. तो एमएसएमईच्या मदतीने बनवले आणि म्हणून असे कारखाने तिथे आणायचं माझं प्रयोजन आहे. आता कुडाळमध्ये ओरसच्या जवळ ट्रेनिंग सेंटर एमएसएमईचं 200 कोटीचं काम सुरू झालंय, उद्घाटन झालं. कुठलं ट्रेनिंग सेंटर? इंजिनिअरिंग. उद्या जर ते कारखाने सुरू झाले तर सगळे पेड असणारे मुलं तिथे प्रशिक्षण घेणार आणि नोकऱ्या त्यांना एवढा मागमध्ये नाही ना. हजार नोकऱ्या. फूड प्रोसेसिंगचं सगळं ट्रेनिंग ओरसला मिळणार. तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे, जाम बनवायचा आहे, चॉकलेट बनवायचं, सर्व ट्रेनिंग त्या आधुनिक मशिनरी तिथे ठेवल्या जातील. त्याचं चालवायच्या कशा, बंद पडले तर दुरुस्त कर, त्याचं सगळं प्रशिक्षण त्या ओरसच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार आहे. त्यांनी कधी एकतरी अभिनंदन साहेब काही का अन्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक दूसरा फोन आपने हमारे राज्य में बहुत अच्छी योजना लाई. थैंक्यू. यांच्याकडून थैंक्यू आभारी नाही. हे माझी मुलं शिकणार आहे तिथे. पण मी बोललो भविष्यामध्ये आमचे तरुणी उद्योजक व्हावे, तिथे प्रशिक्षण घ्यावं, फूड प्रोसेसिंगचा कारखाना काढावा, क्लस्टर काढावं, मार्केटमध्ये खाद्यपदार्थ आणावे,
एक्सपोर्ट करावी. 20,000च्या नोकरीपेक्षा लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख महिन्याला तरी मिळवावे अशी प्रकृती माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी करावी. हे काय करतोय की भविष्य आमचं असं झालं पाहिजे, तरुणी असे व्यवसाय केले पाहिजे. आतापर्यंत मी आसामला पहिल्या वेळेला गेलो तेव्हा मंत्री झालो. तिथे मला अनेक पहिल्या पुढे आल्या काही जणांनी मला परफ्यूम दिला. मला राणी जी ये हम बना रहे, चलो थैंक यू. आप किससे बना रहे? आपण चहा मध्ये टाकतो ना गवती चहा, गवती चहा पासून परफ्यूम काय म्हणतात अत्तर त्या बनवतात. 200 टाकाने महिन्यांचे 200 आसाममध्ये गवती चहा. त्या ठिकाणी बांबूची लागवड 2 नंबर व्यवसाय बांबू मोठ्या प्रमाणात. ती जात एक वेगळी आहे. हे तुम्ही अगरबत्ती देवाला लावता ना आणि ती काडी आहे ना, ते आसामच्या बांबूची काडी आहे. आज आमचं डिपार्टमेंट माझं 2,500 कोटीच्या अगरबत्त्या परदेशात. तिकडे पण देव आहेत ना, आपल्याला वाटतं आपल्याकडे देव आहे, तिकडे पण अगरबत्त्या लावतो. हा महिला वर्ग बनवतो अगरबत्ती. मधाच्या पेट्या जेवढे जंगली आदिवासी भाग आहे, आज आमचं खादी विभाग जो मध विकतो तो जवळपास 110 कोटीचा मध. हा असा आदिवासी लोक बनवतो. असे अनेक उद्योग मी सांगितले. शिबिरा घेतली, फॉर्म दिले, भरा आणि चालू करा पेट्या यायची. काही उद्योग बनवतात, काही उद्योग सुरू झाले. पण हे उद्योग मी केले, हे विरोधकांचे उद्योग. राणे काय तर कुठे बसतो, काय करतो? एकही माणूस माझ्या एवढ्या वर्षात चौथी टीका करू शकला नाही माझ्या पर्सनल लाईफमध्ये. घर आणि कार्यालय सोडून मी अन्य ठिकाणी नाही. 7.5 माझ्या आयुष्यात येतच नाही तसं आपलं संबंध. आणि असे बेवडी माणसं कॉन्ट्रॅक्टचं काम करून सरकारची चोरी करणारे लोक काम जे करतात. कोल्हापूरच्या ठेकेदारावर नाव घेतात, काम घेतात इतके आमदार. आम्हाला माहिती यादी आहे. कधी इन्कम टॅक्स इन्क्वायरी दे ना, एवढी कामं केली आणि ह्याच्यात लुटणारी अशी झाली म्हणून निकृष्ट दर्जाचे रस्ते पत्रकारांना चालतात असे रस्ते चाल वर्षामध्ये मातीवर. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आपला मुलूक, आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे लोकांचं जीवनमान सुधारावं, सुखी समाधानी लोक व्हावी, आमची मुलं मुली दर्जेदार शिक्षण घ्यावं, टेक्निकल क्षेत्रात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रशिक्षण घ्यावं, शिक्षण घ्यावं, डॉक्टर इंजिनियर व्हावे, IAS IPS व्हावे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांनी प्राप्त व्हाव्या, बंगला आणि गाडी मिळेल अशा IAS IPSच्या नोकऱ्या भविष्यात सिंधुदुर्गाच्या मुलांना मिळाव्या. त्यासाठी तसं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं प्रयोजन मी करतो. मला बाकी काही व्यवसाय नाहीये. मी एक स्वतः व्यावसायिक आहे. और टीका करा, ओपन करा ना, ते आजारी असतं, ते अमुक करतात, की उत्तर देऊ शकले नाही असे खासदार काय कामाचे म्हणते. अरे काय बोलतो, एकच प्रश्न येतो का रे MSMEचा? अधिवेशनात शेकडो प्रश्न येतात. एक प्रश्नाला मी बघायला दिली आणि तेव्हा सांगतो तू काय बोलतो. निलेशला माझी विनंती करणार होतो, ते त्याचं हिंदी जरा बोलून दाखवले. माझ्यानंतर 2 मिनिटं फक्त त्याचं हिंदी कळव पाहिला. सकाळी तो दिवस कसा जाईल पत्ता नाही असा खाली. आता शिवसेनेत कोण उरला नाही आणि म्हणून शेतात बुजगाव न लावतात ना, तसं शिवसेनेत बुजगाव नाही.
असं कोण चालू ठेवलं ना, काही झालं तरी पुढच्या वेळेला फक्त भाजपचाच खासदार असेल तो. काही झालं तरी भाजपचाच खासदार, यांना परत संधी नाही. ठरवलंय? तुम्ही ठरवलं की नाही? सगळ्यांनी बोलावं. तरी तिकडून येत नाही डायरेक्ट. हा ते शालमध्ये तुम्ही आता थँक्यू आभारी. नाही बरोबर काय उपयोग आहे असा? आज जेवढ्या पाण्याच्या योजना धरण आहेत, अहो मी आणण्याची काही तारीख नाही. फ्रीज मुख्यमंत्री असे एकाच वेळा 28 फ्रीज बांधले गेले. फ्रीज 28 फ्रीजचा प्रस्ताव गेला पीडब्ल्यू मिनिस्टर काही कालावधीसाठी आमच्या मुंडे साहेबांकडे होता. काय घेऊन राहू साहेब, तुमच्याकडे एकाच वेळेला 28 आहे, काय करायचं? मुंडे साहेब बीडमध्ये काय पाहिजे का? नाही मग ठीक आहे, आमचं होऊ द्या, तुम्हाला पाहिजे तरी घ्या, मी सही करतो. होय जाऊ. काय ताकद एका तरी याच्या शिवसेनेच्या खासदार आमदार एखादी छोटी तरी योजना गरीबाला द्यायची. त्या उद्धव ठाकरे तरी कोणाच्या करंगळीवर आयुष्यात करंगळीचा काय द्यायचा आहे तुम्ही बोला, सांगा मला. हो अरे असे माणसं आणीवर टीका करतात. अरे आमचा वृद्धाश्रम बघ, आमची शाळा बघ, कॉलेज बघ, मेडिकल कॉलेज बघ, 450 मेडिकल विद्यार्थी आहेत. इंजिनिअरिंगला 1600 विद्यार्थी आहेत. यावर्षी दरवर्षी तेवढे पास होऊन निघतात. काळ्या मार नका हो, पत्रकार दखल चांगला नाही ना विषय. काय काम बरोबर 1600 इंजिनियर दरवर्षी बाहेर पडतात. या वर्षी अजून 150 मेडिकल स्टुडंट येणार. एकूण 600 डॉक्टर या आपल्या पुण्यामधून बाहेर पडतात. इथे डॉक्टर जिल्ह्यात येत नव्हते. सरकारी दवाखान्यात रिक्त जागा आजही आहेत. अशा वेळेला 600 डॉक्टर कोणत्या क्षेत्रात नाही. अहो विमानतळासाठी काय भांडलो. एक विमान सुरू झालं, पॅसेंजर नाही कधी अमुक नाही, बंद व्हायचं. आता 4 एअरलाईन चालू झाल्या. पुण्यालाही जाते, हैदराबादही जाते. त्याला जायचं तर सुट्टीत जाऊन या बँगलोरमध्ये. कुठल्या पत्रकारांनी एअरपोर्टला जाऊन कव्हर करून लोक एवढे जात आहेत, उद्योजक येतात, पर्यटक येतात, प्रगती होते. प्रगतीचे फिरले तर किमान 1,00,000-2 लाख खर्च करून जातात. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत भर पडते. कधी दाखवलं नाही एवढ्या वर्षात नाही. पण माकड तिथे गेला काय बोलला, असे राणे विरुद्ध बोलले. माझी सहनशीलतेचे अंतर, त्या माझ्या त्या सहनशीलतेच्या अंतात माझे लिमिटेशन ऐकून घ्यायचं आणि मग पाहायचं. नंतर माझ्या हातात काहीच नसतं. असं करू नका. कोकणातले जात पत्रकार सर, कोकण समृद्ध व्हायचं असेल सांगा ना. सीवडला विरोध झाला, आला नाही सीवड. 100 कोटी मी जमा केले होते जागेसाठी. आलं नाही. आलं असतं तर किती 5 स्टार आले असते. 5 स्टार सीवड, वेटर, बुक किती लागली असती म्हणून. वॉचमॅनचं, क्लिनिकलचं नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या असत्या. अनेक मोठे हॉटेल झाल्यानंतर बुकिंग केले होते ताजपासून ऑपेराईन. तिथे गेली नोकऱ्या मिळाल्या असत्या. पर्यटक आले असते, फिरले असते, रिक्षातून टॅक्सीतून भाडं दिलं असतं. दळणवळण आणि चलन किती वाढलं असतं विचार करायचा. प्रगती अशी होत नाही. जाऊन बघा सिंगापूर, जाऊन बघा मलेशिया. कशाला जाऊन बघा तर अहमदाबाद गुजरातचा जा. सध्या विकास कशाला म्हणतात. जा तामिळनाडूमध्ये पर कॅपिटल इन्कम 3.5 लाख, गोवा 4.5 लाख, सिक्कीम 4,15,000. 4 लाख पर कॅपिटल इन्कम. आपल्याकडे 240 पर्यंत आलाय.
35,000 होतं 34 वर्षापूर्वी. ठरवा कोणाला आणायचंय, कोणाला बसवायचं, कोणाला गणपती बनवा, कोणाला हनुमान बनवा, तुमच्या हातात आहे. कार्यकर्ते तुम्हाला सांगेल, जनतेवर आपलं प्रेम आहे, आपली जनता, त्यांना सुख समाधान आनंद, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण, कर्तबगार माणसं निर्माण करणं हा बीजेपीचा धर्म आहे आणि बीजेपीचं हे म्हणणं आहे सर्वांनी काम करावं असं मला वाटतं. मी विनंती करा, तुम्ही माझे सवंगडी सहकारी आहे, मी साहेब नाही मानत, मी एक भाजपचा कार्यकर्ता. साहेब मी मला कोणी म्हणावं असं मला वाटत नाही. आयुष्यात 33-35 वर्ष मी पदावरच आहे, 34 वर्ष लोकप्रतिनिधीच आहे. मला साहेब म्हणून मिळवत नाही आणि हे लोकप्रतिनिधी असताना मी व्यावसायिक पण आहे. मला बांधवांना तुम्हाला एकच सांगायचं आहे, भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत, माणसाच्या मनापर्यंत घेऊन जा. मोदींचं काम आणि कार्य सांगा. 54 योजना दिल्या. कोरोनाच्या काळामध्ये घरात ज्याला अन्न नाही, गरिबी आहे, उपासमार होते, अशांसाठी 80 कोटी लोकांना मोदीजींनी 2 वेळचं जेवणाला धान्य दिले. याच्यापुढे दिलं त्या शिवसेनेवाल्यांनी दिलं का? पण शिवसेना कोरोनाच्या काळात औषधं दिली महानगरपालिकेने, त्याचे पैसे खाल्ले. केस येते आता, जाणार आतमध्ये बाप बेटा जाणार. ही ब्रेकिंग न्यूज जाणार. औषध आली, पेशंट बरे करे. मुंबईत हा कोरोना पसरू नये, लाख माणसं जगापटका होऊ नये, औषध दिली. त्याच्यात पैसे 15%. मी टक्केवारी सांगतो, कुठे ठरलं ते पण सांगतो. ऍडव्हान्सच्या पिशव्या केवढ्या होत्या तेही सांगेल मी तुम्हाला. मी असा पॉलिटिशियन नाही, माझी पण यंत्रणा आहे. शाळी विडी वेगळे, आपली राणींची यंत्रणा वेगळी. अनेक जण कुठे जातात, कुठे फुटतात, कुठे उतरतात, मला बारकाईने माहिती असते. सगळ्यांसाठी कामात तुझ्यावर आहे नाही सगळ्यांनी. त्यामुळे बांधवांनी असल्या याने 2.5 वर्षात कोकणाला, जिल्ह्याला काय दिलायचं विचारत आहे. काय दिलं? कुठला ब्रिज बांधलं, कुठला रस्ता केला, कुठलं धरण केलं, किती लोकांना नोकऱ्या लावल्या. मी महानंदामध्ये 350, BSTले 1,500, हजारो तरुणांना एकट्याने नोकऱ्या लावलेल्या आहेत. गरीबांना गरीब. या एक कंट्रोल एसटी स्टँडवर अब्दुल नावाचा एसटी कामगार जुलैमध्ये वर पोलवर चढला, लाईट बंद झाली, शॉक लागला, खाली पडला, जागीच गेला. 28 वर्ष, 4 मुलं होते, मुसलमान होता अब्दुल. काय झालं त्याचं? किती जणांच्या घरी गेले, साठवण केले. त्याला भाऊ होता, कणकोली भाजी विकत होता, चौघांना घेऊन माझ्या घरी आला. आमचा गुन्हे संधी मोठे असे. मोठा मुलगा 14 वर्षाचा होता. मी त्याला बोलला, तू 18 वर्षाचा होईपर्यंत या आमच्या कंट्रोलच्या शाखेत द्यायचं, 1,500 रुपये महिना तू घेऊन जायचं. ती मुलं मोठं होईपर्यंत या सगळी गोष्टीने 1,500 त्याच्याबद्दलचे नाही, मी त्याला दिले. वैभववाडीमध्ये ऑगस्ट महिन्यात मुंबई ट्रेन येत होतो. एक ट्रेन जेव्हा येत होतो ना, रत्नागिरी ट्रेन सकाळी 6ला यायची. मला माहिती आहे, आधी त्या तिथले जे कार्यकर्ते होते ना रत्नागिरी, ते मला सगळे पेपर खिडकीतून द्यायचे वाचायला पुढे. तेव्हा एक पेपर घेतले आणि रत्नागिरी टाइम्स उघडले. तर बघा, कार्य मुद्दा सांगायला प्रवृत्त तुम्ही केलं. उघडला तर पहिल्याच पेजवर रत्नागिरी टाइम्स मध्ये वैभववाडीतील एका माळ रानावर एक झोपडं, वरून पाणी गळतंय आणि 4 मुलं भिजतायत. अंगावर ते घर होतं ना, ते झोपडं
तुटलेलं होतं आणि पाणी पडतंय. ऑगस्ट महिना होता आणि खाल्लेलं निराधार मुलं, आई वडील नाही, आई आणि वडील दोघं एड्सने गेले ना, नाते कोण यायचे. मी फोन केला तहसीलदारला आणि आमचे तिथले कार्यकर्ते राणे काय रे तालुका म्हणून पहिल्या जयेश राणे, जयेंद्र रावळ त्यांना फोन. मला जयेंद्र अशी माळावर अशी मुलं आहेत, चौघांना गाडीत घालून माझ्याकडे घरी कंपनीला आणि तहसीलदारला बोल. पाहिजे त्यांची छोटी मुलगी 4 वर्ष, मुलगी 3 भाऊ, मोठा 13-14 वर्ष. तो गावात भीक मागायचा आणि आपल्या भावंडांना काय जे मिळेल ते घालायचं. मला जयंत तू यांना बंदोबस्त कर, 1 महिन्यामध्ये ठेव आणि जेवण खाण्याचा त्यांचा बंदोबस्त कर, ते पैसे घे व्यवस्थित. 1 महिन्यानंतर मी आमचा वृद्धाश्रम आहे ना, आमचा म्हणजे आमच्यासाठी नाही, वृद्धांसाठी बांधलाय. 50 वृद्ध आहेत. हे रिटायर झाले ना, आताचे समजा निवडून आले नाही तर आमच्या वृद्धाश्रमात राखीव जागा घेऊ. वृद्धाश्रमात फक्त घर बांधलं मी, त्यांना कपडे घेऊन दिले, काही भांडी घेऊन दिली, तो सकट. पण जेवण त्यांना वृद्धाश्रमात जायचं. मुद्दाम एक घटना सांगतो. 15 दिवसापूर्वी माझ्या घरी मुंबईला मी बसलो होतो. खाली विजेत्याची चिठी आली. ते नंतर मला एवढी वर्ष 25 वर्ष झाली की अजून तिथेच राहतात जे आहेत ते. बाकीच्या पुढे पुढे मुंबईत वगैरे बाबा म्हणून मोठा होता, तो मुंबईत वगैरे नव्हती आणि बाकीचे होते. चिठी आली त्यात एक मुलगी शेवटी आली. म्हणजे काय तू कुठून आलीस? एवढं साहेब तू ओळखलं नाही? म्हणलं नाही, मी बाबूची लहान बहीण. म्हणजे अरे एवढे मोठे झाले का आलीस? म्हणे दादा मी ग्रॅज्युएट झाले, ग्रॅज्युएट झाली, मला नोकरी लावत नाही, नोकरी मला एवढा आनंद झाला. मला ठीक आहे तू ये, कुठेतरी तुला पाठवतो. धनगरांची मुलं उचलून आणली, त्यांना घर बांधून दिलं, त्याला शिकवलं, कपडे घातले. आता ते आपल्या इकडे गेली. 1 ग्रॅज्युएट झाला आणि 3 ग्रॅज्युएट झाले, मोठा झाला नाही का तरी शाळा सुरू. आता शेवटचा आहे मुंबई बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट ताजच्या इकडे गेट ऑफ इंडिया ऐकलं ना, पत्रकार ऐकला ना, ते बरेच लोक जखमी झाले. मला कळलं टीव्हीवर बातमी आली. मी झेजमध्ये गेलो पाहायला जखमी आणि पाहिल्या वगैरे सगळ्यांना भेटलो. आणि लिफ्टकडे येत असताना लिफ्टच्या बाजूला एक मुलगा 14-15 वर्ष 15-16 वर्षाचा बोलत होता, देखो देखो मेरा हात काट दिया. मी जवळ आलो, क्यों चिल्ला रहे? साहब मेरा हाथ काट दिया, ये मेरे चाचा है, मैं यूपी का हूँ, ये मेरा चाचा इधर काम करने के लिए यहाँ है. मेरे को दर्द होने लगा. चाचा ने हॉस्पिटल छोड़ा. 1 हफ्ते आने के बाद उन्होंने मुझे इंजेक्शन दिया और बाद में मेरा हाथ यहाँ से काट दिया. लगेच थांबलो आणि पोलीस बरोबर होते. म्हणजे जरा डीनला बोललो. डीन आले, साहेब काय कसं काम केलं? आणि काही नको बोलतात सर, आय एम व्हेरी सॉरी, आमच्या लोकांची चुकी. त्या मुलाचं वय बघा, आयुष्य कसं काढणार? काय बोलत का मी? साहेब तुम्ही मला सांगा. ते म्हणून मी असं करा, त्या मुलाला घेऊन जा आणि त्याला एक सर्टिफिकेट द्या की तो जेव्हा 18 वर्षाचा होईल तेव्हा तुम्ही जेलमध्ये नोकरी द्या, हे तुम्ही लिहून द्या, नाही तर मी काय सोडत नाही. ठीक आहे, येऊन गेलं, लिहून दिल्या मुलाला कार्ड दिले, पैशात पैसे ते दिले. तुला वेळ लागेल ते या कट्ट्यावर. त्यानंतर काही दिवसांनी परत आला घरी. शोधली मंत्री होतो. ज्ञानेश्वरी मला घरी आलो होतं. सर रहने के लिए मतलब जगह नहीं, चाचा बोला जरा बंदोबस्त करो. एक तो नौकरी नहीं है, घर भी नहीं है, मेरे पीछे मेरे 3 भाई बहने हैं और माता पिता यूपी. मग कुठे ठेवावं? बीजेपी वाल्यांनी ठेवलं असतं का? बीजेपीने आपल्याला
शिवसेनेवाल्यांनी ठेवलं असतं का सांगा. ज्ञानेश्वरी बंगल्यावर त्याला राहण्याची तेव्हाची व्यवस्था. ज्ञानेश्वरी त्याला 18 झाली. हुसेननगरने अधिकारी आहेत, जरी आहेत, आता आयुक्त कमिशनर आहेत महानगरपालिकेचे. ते जेव्हा वैद्यकीय शिक्षण होते त्यांना फोन केला, बोला गगराणीजी हा मुलाचा हात तुमच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे, त्याला तुम्ही नोकरी द्या. मला हा पाठवलं. त्याला लीप पेनची नोकरी मिळली नाही. बघा तो मुलगा मुसलमान मुलगा. लीप पेनची नोकरी मिळाल्यानंतर घरी जायचा. तो म्हणतो चाचा मला चाचा मेरे घर में मेरे भाई. तो नोकरी लागेपर्यंत महिन्याला 3,000 रुपये त्याच्या गावी पाठवायला द्यायचो. भावाला देत नाही. मुलं आजकालचे मुंबईत तो बापाला मनीऑर्डर करत नाही, पण त्या युपीच्या त्याच्या भावंडांना आई वडिलांना मी मुसलमान मुलाला 3,000 रुपये द्यायचो. अजून पुढे जाऊन 2 मिनिटं आहेत. आता तो मुलगा नुसतं नोकरी करत नाही, शिक्षण घेतो. एक दिवशी पेढे घेऊन आला. 7 मैं ग्रॅज्युएट होतो, B.Com. आणि B.Com झालं. तो एडिटरमध्ये त्याला जॉब मिळाला. त्यानंतर एक दिवशी आला आणि खाली पाहून रडू लागला. म्हणजे क्या हो गया, क्या हुआ तो? सर मैं एक समस्या क्या, मैं भाड़ा में जगह के लिए अर्जी किया और मेरा लॉटरी लग गया. मुझे 5 लाख भरना है, मेरे पास 5 नहीं, बाकी का लोन मिलेगा. म्हणजे असं का संडे के दिन करते मैं तुमचे. आता भाड्याच्या घरात लागतो. रस्त्यावरचा मुलगा तो तिथे 4 काय एरियामध्ये. माझा कुठे लागत नाही, मुस्लिम आहे. हे कार्य ही समाजसेवा करणार एक ही गणगणांची मुलं आणायची, घर दार शिक्षण कपडा लत्ता भांडी कुडी देणार कोण अजून शिवसेनेवाला. या इस्लामच्या मुलांना 1,500 महिन्याची मोठी वयपर्यंत कोणी दिले. अशा अनेक किस्से. देवगडचा एक मुलगा होता, वडील एड्समध्ये गेले आई वडील. त्याला एक दुसरी बाई सांभाळायची, गेला पण महिन्याला पैसे अवघे होतो. पण मीटिंग आहे 4 वाजता. 2दा आमचे रवी चव्हाण घड्याळ बघत होते, लक्ष गेला. थांबलं पाहिजे असं मला वाटतं. त्या बांधवांनो भगिनीनं आणि माझ्या सर्व सहकार्यानं हे युद्ध आहे, हे युद्ध आहे. नीतेचे वाक्य आहे, बोला शांततेने हे आपण निवडणूक लढूया. नंतरचं वाक्य साम दाम दंड सगळ्या माध्यमातून आपण प्रचार करूया आणि आपण भाजपला निवडून आणू. नक्की काय करायचं तुम्ही तेव्हा तुम्हाला एक सांगतो, लोकांपर्यंत नातेवाईकांकडे जा, कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही जातीचे, जाऊन बसा आणि सांगा की या वेळेला मोदी देशाची गरज आहे, हे देशातल्या लोकांची गरज आहे. मोदीने या देशाला जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये 10वा क्रमांक होता, 5व्या क्रमांकावर आणलं. 2030 साली 3ऱ्या क्रमांकावर आणणं. प्रगतीशील एक देश, विकसित देश मोदी बनवणार आहे. तो कोणी हा शब्द तर विकसित देश. जगाच्या पाठीवर अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष आमच्या पंतप्रधानांचं कौतुक करतात. कर्तृत्ववान माणूस म्हणून त्याचे कौतुक होतं. असे पंतप्रधान मोदी आपल्याला भेटलेले आहेत. कर्तृत्ववान आहेत. गोर गरिबांबद्दल त्यांना असतात प्रेम आहे. 24 तासातले 18 तास काम करतात. 18 तास. त्यास एक माझा देश विकसित देश, सुखी समाधानी माझा देश व्हावा ही त्यांची तळमळ आहे. या तळमळीसाठी त्यांना 3ऱ्या वेळा परत पंतप्रधान करून हॅट्री करण्यासाठी त्यांना प्रचंड मते निवडून देतील. आपण 400 पार करायचं, 400 पार करायचंय. आणि म्हणून इथला आमदार, इथं खासदार, खासदार
त्यांच्या दिल्लीच्या सत्तेमध्ये जी सत्ता आहे त्यामध्ये आणि मंत्रिमंडळात असायला हवा तर तुम्ही कामाला होता मतभेद विसरा आणि मग तुम्ही मत करून आपल्याला किमान कोणतरी बोलले ना 2 लाखांनी बोलू जटार बोलू शकतो जटारचं म्हणणं खरं करा म्हणजे जटार वाढवणं योग्य नाही माझ्या पाठीशी आहे काय करूया आता चला बांधव त्याला घेतो परत वारंवार भेटते आता 4 जून पर्यंत तुम्हाला सोडत नाही किंवा सगळ्यांना शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि मी जे सांगितलं आहे मोदी आपके बाद 400 पार ते यशस्वी करण्यासाठी योगदान द्या सहकार्य द्या मेहनत करा मतं मिळवा आणि ते मिळवून द्या आशा व्यक्त करतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र